हॅलो एव्हरीवन. तर आज तारीख आहे 1 एप्रिल 2025. तर आज जो माझा व्ह्यू आहे तो सेलिंग साईडला आहे. कारण का सेलिंग साईडला आहे हे थोडंसं एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट, मार्केटनं इथं जर बघितलं तर एक ब्रेकआउट केलाय 51,800चा. ऑलमोस्ट आपण इथं बघू शकतो 51,800चा ब्रेकआउट केलाय आणि ऑलमोस्ट ब्रेकआउट केला आणि थोडेफार बायर सेक्टर बायर्स जसे एंटर व्हायला लागले मार्केट सेलिंग साईडला इथं आलेलं आहे. आपण इथं बघू शकतोय. आता मार्केट जे आहे त्या ह्या ऑपरेटरनुसार वर्क होतंय, त्यामुळे मी इथं सेलिंग साईडला बघण्याचा प्लॅन करत आहे. पहिली गोष्ट, इथं जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपण बाईंग साईडचा इथं प्लॅन कधी करू शकत होतो, एकतर गॅपअप मध्ये किंवा फ्लॅटमध्ये. पण तशा सिच्युएशन्स इथं नाही आहेत, त्यामुळे इथं आपण सेलिंग साईडला काम करण्याचा प्रयत्न करू शकतोय. मार्केट डायरेक्टली बाईंग साईडचं मोमेंटम का करतंय हे थोडंसं एक्सप्लेन करतो. कारण इथं जर बघितलं तर जे डायरेक्टली सेलिंग करत होते त्यांची सायकोलॉजी इथं चेंज करण्याचा प्रयत्न करते. नो डाऊट स्ट्रॉंग मोमेंटम येते, पण थोडंसं आपण समजून घेऊया की का होतंय. पहिली गोष्ट, चांगलं गॅपडाऊन ओपन झालंय बरोबर. तर जे डायरेक्टली सेलिंग करत होते त्यांची सायकोलॉजी तर इथे चेंजच होईल. पण 51,500, त्यानंतर 51,000 फर्स्ट कॅन्डलचा हाय ब्रेक, त्यानंतर क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट. तर या सगळ्या सिच्युएशनचा जर गोष्टी ह्या व्हायला लागल्या, म्हणजे कंटिन्युअसली ब्रेकआउट व्हायला लागले, कुठेतरी जे अप्पर साईडचे सेलर्स आहेत ते एक्झिट होतील आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग साईडचा मोमेंटम बघायला मिळेल, असा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. कारण निफ्टी फिफ्टीमध्ये एक यम पॅटर्न फॉर्म झालाय, तर प्रॉबिलिटीनुसार त्याची इथून जे बाईंग झाले ते त्यांना एक्झिट करण्यासाठी, म्हणजे जे रॅन्डम सेलिंग करत होते त्यांना एक्झिट करण्यासाठी होईल आणि पुन्हा मार्केट सेलिंग साईडला येऊ शकतं, असा व्ह्यू आहे. वेट करूया. प्रॉबिलिटीनुसार इथं क्लोजिंगचा ब्रेकआउट होईल असं मला दिसत आहे. कारण निफ्टी फिफ्टीमध्ये स्पेस आहे क्लोजिंगला बँक निफ्टीमध्ये नाहीये. तर बँक निफ्टीमध्ये पण ब्रेकआउट होईल, जसं की इथं थोडंफार रिजेक्शन घेते, कारण आता एवढे स्ट्रॉंग सेलिंग आले म्हणल्यावर रिजेक्शन थोडंफार घेईल. इथं एक ब्रेकआउट होईल, प्लस निफ्टी फिफ्टी जसे रिजेक्शनला येईल मग त्यानंतर मार्केटचा हा ब्रेकआउट फेल्युअर होईल. वेट करूया आपण. बेसिकली इथं जर बघितलं तर निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रॅप नाहीये बायरचा कुठं झाला. बँक निफ्टीमध्ये होत आहे सेलर्स ट्रॅप. ब्रेकआउट होऊ शकतो जसं मी सांगितलं होतं, थोडेफार रिजेक्शन येणार कारण कंटिन्युअसली मोमेंटम झाला. वेट करूया, काय असं बिग डील तर नाहीये. कारण इथं काय सिच्युएशन झाली होती, मार्केटनं 77,000चा ब्रेकआउट केला बरोबर. त्या ब्रेकआउट केल्यानंतर थोडंफार सेलिंग येणार, कारण फर्स्ट एक 77,000चा ब्रेकआउट प्लस इथं जर बघितलं तर व्हाईट कॅन्डलचा हायचा ब्रेकआउट, या सिच्युएशनमुळे काय झालं की जे बायर्स आले होते ब्रेकआउट बघून त्यांची सायकोलॉजी इथं सेलिंगमध्ये कन्वर्ट केली, एक्झॅक्ट सपोर्ट घेऊन पुन्हा बाईंग साईडचा मोमेंटम झालाय बरोबर. ह्या सिच्युएशन्स इथं झालेत. आता इथं पण जर बघितलं ब्रेकआउट झालाय, हे हे इथं थोडंफार येऊ शकतंय, अजून पण थोडा मोमेंटम होऊ शकतोय. कारण माझा असं व्ह्यू आहे की मार्केट मोमेंटम करत, बाईंग साईडचं मोमेंटम करत, नुसतं मोमेंटम नाही. एक इथं बायर्स ट्रॅप तर झालाय. आता तो कोणता, प्रिव्हियस डे लोचा ब्रेकआउट झाला इथं. तर जे इथं म्हणजे आता ब्रेकआउट झालाय म्हणजे इथं बायर्स ऍड झालेत, प्लस इथं सेलर स्ट्रॅप सुद्धा एक होत आहे. म्हणजे कंटिन्युअसली रिजेक्शन घेऊन सेलरचे स्टॉप लॉस सुद्धा क्रिएट केले जात आहेत. तर थोडासा वेट करूया, कारण 500चा रेजिस्टन्स घेते. निफ्टी फिफ्टी पण त्याच्या प्रिव्हियस डे लो मध्ये आली आहे. डे लोचा ब्रेकआउट केलाय. पण इथं सेलर स्ट्रॅप होत आहे, बायर स्ट्रॅप नाही होत, कारण मार्केट इथं रेजिस्टन्स घेत आहे आणि बरेच लोक इथं सेलिंग करणार आहेत, हे इथं मला दिसत आहे. सपोर्ट सुद्धा आहे इथं, म्हणजे सिच्युएशन्स काय आहेत इथं, अप्पर साईडला आले कंटिन्यू आणि हे ब्रेकआउट असं होण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे इथं. सिच्युएशन नुसार निफ्टी फिफ्टी पण हे करत आहे, रिजेक्शन घेत आहे, बँक निफ्टी पण रिजेक्शन घेत आहे. बघूया काय होतंय.
इथे एक डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट झालेला आहे. पण फर्स्ट पुलबॅकला माझी अशी इच्छा आहे की नको सेल करायला, अजून थोडासा मोमेंटम जाऊन दे मग बघायला. इथं काय विषय आहे, मी सेल का करत नाहीये हे थोडंसं सांगतो. निफ्टी फिफ्टी आहे रेजिस्टन्सला, बरोबर. हे ब्रेकआउट केलं की इथं बायर साईड होते, बरोबर. प्लस हे आहे सपोर्टला. मी जर इथं सेल केलं, एक दोन कॅन्डल मध्येच मला लॉस चांगला दिसायला सुरुवात होईल. थोडंसं वेट करतोय मी. मग जर मला सेलच करायचंय तर मग इथं खाली आल्यानंतर मी सेल करेन. आता तर काय तसं प्रॉबिलिटी नाहीये माझी सेल करायची. कारण हे कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेते तर इथं पण ब्रेकआउट होऊ शकतो, बरोबर. ब्रेकआउट झाला तर अं, हे सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतं, त्यामुळे काय अर्थ नाहीये. निफ्टी फिफ्टी मध्ये ब्रेकआउट झालेला आहे क्लोजिंग प्राइसचा. सेन्सेक्सचा चार्ट बघूया इथं. सेन्सेक्स मध्ये पण कंटिन्यू बाहिंग होते. इथं मी ट्रेड घेत आहे सेलिंग साईडला. बेसिकली हा ट्रेड काय घेतलाय इथं व्यवस्थित जर बघितलं तर सिच्युएशन नुसार माझा काय व्ह्यू आहे. क्लोजिंग प्राइसचा इथं ब्रेकआउट झालाय, बरोबर. तर इथं जास्त बायर्स ऍडिक्ट होणार, काय म्हणतात, अट्रॅक्ट होणार. त्यानंतर नुसार जर इथं बायर्स अट्रॅक्ट झाले तर मार्केट इथून सेलिंग साईडला येऊ शकतं, असा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. कारण दोन्ही पण इंडेक्समध्ये एकाच वेळी जर ब्रेकआउट झाला तर प्रॉबिलिटी खूप कमी आहे की मार्केट कंटिन्यू मोमेंटम करू शकतं, असा माझा व्ह्यू आहे. बघूया, काय प्रॉब्लेम नाही. आपण लॉजिकली तर ट्रॅप वगैरे झाल्यानंतर ट्रेड घेतलाय. कारण जर आपल्याला बाईंग करायचं असतं तर एक योग्य अपॉर्च्युनिटी इथंच आहे. आता बाईंग करण्यात काय अर्थ नाही, कारण प्रत्येक जण जो डायरेक्टली सेलिंग करत होता त्याची सायकोलॉजी इथं बाईंग मध्ये कन्वर्ट झाली. तर अशाच वेळेनं मी इथं बघत आहे, काय असा बिग डील नाहीये. थोडंसं आपण हा 40चा एसएल घेतला तरी चालेल या ट्रेडमध्ये. ट्रेड एक्झिट केलाय मी, कारण काय असं हे नाहीये. इट्स ओके, काय प्रॉब्लेम तर नाहीये. मला जेन्युइन गॅरंटी आहे हे मार्केट सेलिंगलाच येणार. फक्त कुठेतरी मला थोडासा वेट करायला पाहिजे होता, कारण ब्रेकआउट झाल्यानंतर बाहेर साईड झाली की मग जर मी काम केलं असतं तर इथं आपली परफेक्ट एंट्री झाली असती. आणि त्यानुसार एक एक चांगलं टार्गेट इथं आपण अचीव्ह करू शकतो. काय असं बिग डील नाहीये, इट्स ओके. म्हणजे हे काय आहे, ऑलमोस्ट जर इथं बघितलं आपण, आता निफ्टी बँक कंटिन्युअसली वर येते, बरोबर. तर इथं ज्यांनी ज्यांनी सेलिंग करून बसलेत, एक तर पहिली तर गोष्ट इथं बऱ्याच लोकांना सेल करता आलं नसणार आहे. मग ते काय करत असणार आहेत, इथं क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट, त्यानंतर ऑलमोस्ट 51,500चा ब्रेकआउट, ह्या सिच्युएशन बघून इथं बाईंग करत असणार आहेत. आणि जर ते बाईंग करत असणार आहेत, मार्केट इथून पुन्हा सेलिंग साईडला येऊ शकतं, असा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. आलं तर ठीक, नाही तर मग आपण काय असं हा पेपर ट्रेडच आहे सोडा. सेन्सेक्स जरा बघूया. सेन्सेक्स, वा. मला वाटते मार्केट आहे ना, इथे एक गॅप पेंडिंग आहे, ते गॅप फिल करायला आलो होतो आणि तो गॅप फिल झालाय. बेसिकली आपला जो फर्स्ट मेजर ट्रेड होता जो की आपण इथं एक्झिक्यूट केला होता, त्यामध्ये आपलं चुकलं काय हे मी थोडंसं शेअर करतो. आता अशा पद्धतीच्या स्ट्रक्चरमध्ये हा मोमेंटम होतो हे मला कन्फर्म होतं, पण कुठेतरी मला असं रिअलायझेशन झालं होतं की इथं जर ब्रेकआउट झालाय, आता ऑलमोस्ट आपण ही कॅन्डल बघूया 9:35 ची, बरोबर. आता ही 9:35 ची कॅन्डल म्हणजे काय झालं होतं की निफ्टी फिफ्टी मध्ये ऑलरेडी ब्रेकआउट झाला होता, पण बँक निफ्टी कुठेतरी रेजिस्टन्सच्या कागावर होतं. मग आता ह्यात जर ब्रेकआउट झालाय तर प्रॉबिलिटीनुसार हे फेल्युअर म्हणजे रेजिस्टन्स घेऊ शकतं आणि हे फेल्युअर होऊ शकतं, अशा वेळेनं मी बघत होतो. पण कुठेतरी हा आपण एक्झिक्युशन जर इथं केलं तर व्यवस्थित होईल. इथं एक लॉजिकल ट्रेड बनतोय.
जायचं असेल तर इथूनच सेलिंगला येईल, नाहीतर हे जाणारच नाही, हे क्लिअर आहे मला. आणि हे जाणार, हे 99% आहे की खालीच येणार आहे. कारण काय झाले, आता अप्पर साईडचे सेलर्स तर एक्झिट झाले असतील बरोबर. जो तो इथं ब्रेकआउट बघून बाय करत असणार आहे, 500चा ब्रेकआउट, क्लोजिंग प्राईसचा ब्रेकआउट, त्यानंतर एवढं गॅप डाऊन ओपन होऊन हा स्ट्रॉंग मोमेंटम झालाय, तर ह्या सगळ्या सिच्युएशन बघून प्रत्येक जण इथं बाईंग साईडलाच बघत असेल बरोबर. तर प्रॉबिलिटीनुसार आता ट्रॅप जे झाले ते बायर्ससाठी झाले, सेलरसाठी नाहीये तिथं. तर कंटिन्यू सेलिंगला येईल इथून, एक ट्रॅप करेल सेलरसाठी आणि त्यानंतर जाऊ शकते अप्पर साईडला, त्या आधी जाऊ शकत नाही असा माझा व्ह्यू आहे. आणि गेलं तर मग काय असं विषय नाही, ते मग अनएक्सपेक्टेड असेल माझ्यासाठी. इथं एम पॅटर्न वगैरे ब्रेकडाऊन झाला की मग जाऊ शकते, त्याआधी तर नाही जायचं असं वाटतंय. निफ्टी फिफ्टीत अजून ब्रेकडाऊन वगैरे झालं नाही. जसं क्लोजिंग प्राईसचा ब्रेकडाऊन होईल, इथं जे क्लोजिंग प्राईसचा ब्रेकआउट बघून बायर्स आले होते, ते सेलिंग साईडला कन्वर्ट होतील आणि त्यानंतर मार्केट मोमेंटम करत. आता इनफ, म्हणजे इनफ म्हणू शकत नाही, पण ठीक आहे की अजून थोडंसं मोमेंटम एक्सपेक्टेड आहे इथं. मी अजून थोडासा स्टॉप लॉस माझा कमी करतो, पण एक्सपेक्टेड आहे इथं मोमेंटम. म्हणजे जो 40चा आपला स्टॉप लॉस होता तो ऑलमोस्ट आता इथं 20 पॉईंटचीच रिस्क आहे. तर टार्गेट तर माझं हिट झाले, थोडंसं वेट करूया अजून पण. बेसिकली हा ट्रेड ऍक्च्युली, म्हणजे जे मी व्ह्यू न बघत होतो तो ट्रेड हा आहे. थोडंसं गडबड झाली आणि इथं बाय केला, एक्झॅक्ट स्टॉप लॉस हिट करून सेलिंग आलाय, काय प्रॉब्लेम नाहीये, ही चुकी आपण परत करणार नाहीये, हे तर क्लिअर आहे. इथं ब्रेकआउट कॅन्डल बनवू शकते प्रीमियम मध्ये. ठीक आहे, इनफ आपल्याला हे टार्गेट तर मिळालंय. आपण हा ट्रेड ऑलमोस्ट कुठं आहे, इथं 62 ला बुक करूया. इथं ट्रेड बुक केलाय. ब्रेकआउट कॅन्डल तर बनलच, काय असा विषय नाही, कारण प्रॉबिलिटी जर बघितली तर काय आहे, पहिली तर गोष्ट मार्केट इथं रीच झालंय पण प्रीमियम झालं नाही, तर थोडीफार रिट्रेसमेंट येईल आणि एक हे बनू शकते. पण आपण ज्या लॉजिकनं ट्रेड घेतला होता तर त्याचं टार्गेट इथं अचीव्ह झालेलं आहे. जसं मी सांगत होतो, इथं ब्रेकआउट कॅन्डल बनवू शकते, एक्झॅक्ट होत आहे ते बघूया आपण. आपण टार्गेट बुकिंग केलंय, पण एक स्टडी पर्पजसाठी बघूया की होतीये का कॅन्डल. डन. हे मी स्टॉप करतोय.